अह, काय फारच तू कौतुक करतेस. अह, आज एका वेगळ्या विषयाकडे आपण बोलणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्योतिषशास्त्रामध्ये फलादेश देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या अभ्यासकांनी, वेगवेगळ्या ऋषीमुनींनी, शास्त्रकर्त्यांनी आपल्या समोर मांडल्या. ज्याप्रमाणे आपण पाराशरी पद्धतीचा विचार करतो, त्याप्रमाणे जैमिनी ऋषींनी जैमिनी पद्धत ही फलादेशासाठी, ज्योतिष अभ्यासासाठी प्रचलित केली आणि ती आपल्या समोर मांडली. या पद्धतीचा अभ्यास करताना या पद्धतीचे काही नियम, काही सिद्धांत हे थोडेसे वेगळे आहेत. आज आपण जैमिनी विषयाचा अभ्यास करताना म्हणजे तिथे दृष्ट्या कशा बघायच्या, दशांचा कसा विचार करायचा, हा जो काही क्लिष्ट भाग आहे किंवा फलादेश कसा द्यायचा हा काही विषय नाहीये. आपण डायरेक्टली त्याचा वापर हा जर काही छोटे काही सोपे क्ल्यू आपल्याला मिळाले तर आपण कशा पद्धतीने करू शकतो हे बघणार आहोत. प्रथम हे आजचं माझं लेक्चर सुरू करण्यापूर्वी मी गजाननाची प्रार्थना करते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. माझे गुरु विजय चकातदार सर यांनाही वंदन करते. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेला आपण पाराशरी पद्धतीने म्हणजे आपल्या पारंपरिक वैदिक पद्धतीने अभ्यास करतो, हा अभ्यास करताना ग्रहांची कारकत्व आहेत. ग्रहांची कारकत्व म्हणजे काय, की ग्रहांवरनं वेगवेगळ्या गोष्टी आपण बघतो, त्यांचा स्वभाव आहे, त्यांचे गुणधर्म आहेत. तसंच 12 भावांचा विचार करताना या 12 भावांवरूनही काही गोष्टी बघितल्या जातात आणि या 12 भावांचेही कारक ग्रह होतात. जसं आपण म्हटलं की रवी हा आत्म्याचा कारक आहे, चंद्र हा मनाचा कारक आहे, मंगळ हा कृतीचा कारक आहे, शौर्याचा आहे, धाडसाचा आहे, बुध बुद्धीचा आहे, गुरु ज्ञानाचा आहे. तर हे जशी ग्रहांची वेगवेगळी कारकत्व आहेत, तसंच ही कारकत्व म्हणजे भावांचाही विचार करताना भावांच्याही बाबतीमध्ये म्हणजे भावाचं फलित बघताना त्या भावाचा कारक होतो. आता जैमिनी पद्धतीमध्ये जेव्हा आपण फलादेश देतो किंवा कुंडलीचा विचार करतो, त्यावेळेला काही ग्रहांची जी ही कारकत्व आहेत त्याला चरकारकत्व म्हटले. आता चरकारकत्व आणि स्थिर कारकत्व काय हे आपण पहिल्यांदा बघूया. म्हणजे जे आता आपण म्हटलं की ग्रहांची जी मूलभूत कारकत्व आहेत म्हणजे काय, की जसं रवीवरनं वडिलांचा विचार आहे, आत्म्याचा कारक आहे, अस्तित्वाचा विचार आहे, चंद्रावरनं मानाचा कारक आहे, आईचा कारक आहे, भावनांचा कारक आहे, जाणीवांचा कारक आहे, ही जी कारकत्व झाली ही स्थिर कारकत्व. त्याचप्रमाणे काय आहे की जेव्हा आपण प्रथम स्थानाचा विचार करतो, प्रथम भावाच्या फलितांचा विचार करतो, त्यावेळेला आपल्याला कुंडलीमध्ये रवीचा विचार करणं हा गरजेचा आहे. द्वितीय भावाचा आपण जेव्हा विचार करतो, द्वितीय भावाच्या कारकत्वांचा विचार करतो, तर त्यावेळेला आपल्याला गुरुचाही विचार करणं गरजेचं आहे, कारण द्वितीयाचा कारक गुरु आहे. ही जी कारकत्व आहेत ही झाली स्थिर कारकत्व. आता जैमिनी पद्धतीमध्ये चरकारकत्व ठरवताना कशा पद्धतीने विचार केलेला आहे, इथं ग्रहांची अंशात्मक स्थिती महत्वाची आहे. म्हणजे या पद्धतीमध्ये विचार करताना रवी ते शनी हे 7 ग्रह, या 7 ग्रहांना प्राधान्य दिलेलं आहे, या 7 ग्रहांचं महत्व आहे आणि हे ग्रह विचारात घेताना हे ग्रह अंशात्मक स्थितीत बघायचे आहे. त्यांची अंशात्मक स्थिती महत्वाची आहे. म्हणजे काय, की जो ग्रह सर्वात जास्त अंश कला विकलांवरती आहे तो कुंडलीचा पहिल्या नंबरचा ग्रह, की ज्याला म्हणतो आपण आत्मकारक ग्रह. जो आत्मकारक ग्रहाच्या कमी अंशावरती असतो म्हणजे ज्याचे अंश कुंडलीमध्ये दुसऱ्या नंबरवरती आहेत, तो झाला अमात्यकारक ग्रह. जो अमात्यकारक ग्रहाच्या कमी ज्याचे अंश कला विकला आहेत, तो तिसऱ्या नंबरवरचा जो ग्रह झाला तो भातृकारक ग्रह. ज्याचे भातृकारक ग्रहापेक्षा कमी अंश कला आहेत तो झाला मातृकारक ग्रह.
5व्या नंबरवरती जो ग्रह आहे तो पुत्रकारक ग्रह. 6व्या नंबरवरती जो ग्रह आहे तो ज्ञातिकारक ग्रह. आणि 7व्या नंबरवरती जो ग्रह आहे म्हणजे ज्याचे अंश कला या सगळ्यात कमी आहेत, म्हणजे जो सगळ्यात कमी डिग्रीवरती आहे तो कुंडलीमधला दाराकारक ग्रह. आता काय आहे बघा, म्हणजे आपल्याला जेव्हा आपण असं म्हणतो की या ग्रहांचा विचार करताना, कारकत्वांचा विचार करताना आपण शुक्र हा वैवाहिक सुखाचा कारक म्हटलेला आहे. तो सप्तम भावाच्या फलितांचा विचार करताना शुक्र महत्वाचा आहे. आणि इथं जेव्हा विचार करताना जो कुंडलीमध्ये म्हणजे जैमिनी पद्धतीमध्ये आपण विचार करतो, जो ग्रह सगळ्यात कमी अंश कला विकलावरती आहे त्याला दाराकारक म्हटलेला आहे. म्हणजे तो पत्नीचा विचार करताना, तो वैवाहिक जीवनाचा विचार करताना महत्वाचा आहे. आता काय आहे की आत्मकारक ग्रह आहे, म्हणजे जो सगळ्यात जास्त अंश कला विकलावरती आहे तो कुंडलीचा आत्मकारक झाला. आता आत्मकारक म्हणजे काय हो, की जो स्वतः बद्दल बोलणार आहे, जो स्वतःच्या बद्दल सांगणार आहे. म्हणजे काय की आत्मकारक ग्रह जो आहे तो त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटी बद्दल सांगत असतो. म्हणजे त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी काय आहे, त्याचा स्वभाव काय आहे, त्याच्या महत्वाकांक्षा काय आहे, त्याचा आशावाद कसा आहे, त्याची स्वप्नपूर्ती काय आहे, त्याच्या इच्छा काय आहेत, त्याच्यानंतर त्याची जीवनशक्ती काय आहे. म्हणजे काय की हु एम आय. किंवा आपण जेव्हा एखाद्या जातकाची कुंडली बघतो त्यावेळेला आपण असं म्हणतो की अरे हु आर यू. जेव्हा त्याला सांगायचे तू कोण आहेस, मला म्हणजे मी कोण आहे हे जेव्हा आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी कुंडली मधला आत्मकारक ग्रह हा महत्वाचा असतो. जो 2 नंबरचा असतो अमात्यकारक, तो काय असतो, तर अमात्य. बघा अमात्य म्हणजे काय की जो सगळा कारभार सांभाळणार आहे. म्हणजे काय की ज्याला हा जो आपला अमात्यकारक ग्रह असतो तो आपल्या करिअर बद्दल सांगत असतो. म्हणजे माझं करिअर कसं होणार आहे, माझ्या व्यवसाय करणारे का मी नोकरी करणारे, माझं प्रोफेशन कसं असणार आहे, या व्यवसायामधले करिअर मधले माझे चढ उतार कसे आहेत, आर्थिक स्थिती कशी आहे, याबद्दलचं ज्ञान हा आपला अमात्यकारक ग्रह देणार आहे. आणि आपण अमात्यकारक ग्रहावरनं असं म्हणू शकतो की जो समोरचा जातक आहे त्याला व्हॉट यू वॉन्ट, म्हणजे मला काय हवं आहे, मी कोण आहे हा सांगणारा हु एम आय हा सांगणारा आत्मकारक ग्रह. आणि व्हॉट आय वॉन्ट, मला काय हवंय, म्हणजे त्या जातकाला काय हवं आहे, त्याला काय करायचं आहे हे सांगणारा ग्रह म्हणजे अमात्यकारक ग्रह. त्याच्यानंतर जो 3ऱ्या नंबरवरचा आपण भातृकारक म्हणतो, तर भातृकारक ग्रह म्हणजे भावंडांचा कारक आहे. तर आपल्याला पुढचे जे ग्रह आहेत म्हणजे 3ऱ्या नंबरवरचा जो भातृकारक आहे तो भावंडांबद्दल सांगतो, मातृकारक ग्रह आई बरोबर सांगतो, पुत्रकारक ग्रह पंचमाबद्दल, जो ज्ञातिकारक आहे तो आपल्या आरोग्याबद्दल, आणि जो दाराकारक आहे तो वैवाहिक जीवनाबद्दल. आता अजून सोपं आणि आपल्याला लक्षात राहण्याच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा असेल तर हा आत्मकारक ग्रह आहे तो लग्न स्थानाशी म्हणजे त्या जातकाशी निगडित आहे. अमात्यकारक ग्रह आर्थिक स्थितीशी म्हणजे द्वितीय स्थानाशी निगडित आहे. भातृकारक ग्रह जी तृतीय भावाची फलित आहेत त्याच्याशी निगडित आहे. जो मातृकारक ग्रह आहे ती चतुर्थ भावाच्या फलिताशी निगडित आहे. त्याच्यानंतर जो पुत्रकारक आहे तो पंचम भावाची आपण जी फलित बघणार आहोत त्याच्याशी निगडित आहे. जो ज्ञातिकारक आहे तो षष्ठ भावाशी निगडित, आणि जो दाराकारक आहे हा सप्तम भावाशी निगडित, असं आपल्याला त्याचं विश्लेषण करता येतं. मग आता हा जो आत्मकारक ग्रह आहे किंवा अमात्यकारक ग्रह आहे हे दोन आपल्यासाठी खूप महत्वाचे. कारण का, मी कोण आहे आणि मला काय हवंय, या दोन गोष्टी जर आपल्याला कळल्या तर त्या जातकाबद्दलच आपल्याला बऱ्याच काही गोष्टी बोलता येतात. जसं आपण वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्या पारंपरिक ज्योतिषशास्त्रामध्ये जातकाच्या सर्व पैलूंचा आपण विचार करतो, सर्व पैलूंचा अभ्यास करतो.
तसंच जैमिनी पद्धतीमध्ये देखील याही पद्धतीने आपल्याला जातकाचे विविध प्रश्न, विविध सगळ्या गोष्टी या अभ्यासता येतात आणि त्याच्या निर्णयापर्यंत जाता येतं. आता जसं आपल्या वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये लग्न कुंडली ही महत्वाची आहे आणि लग्न कुंडलीला सपोर्टिव्ह म्हणून आपण वर्ग कुंडल्या ज्या वापरतो, मग नवमांश आहे, दशमांश आहे, त्रिशांश आहे, द्रेष्काण आहे, ज्या वेगवेगळ्या कुंडली आहेत, तसंच या जैमिनी पद्धतीमध्ये आपली लग्न कुंडली आणि लग्न कुंडली बरोबर काही वेगवेगळ्या कुंडल्या वापरल्या जातात. त्यातली एक जी सगळ्यात महत्वाची कुंडली जी आहे ती कुंडली म्हणजे कारकांश. आता कारकांश कुंडली कशी? लग्न कुंडली तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. कारकांश कुंडलीचं का महत्वाचं? आता ही कारकांश कुंडली कशी तयार होते? तर अगदी सोपं आहे. म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये किंवा जातकाच्या कुंडलीमध्ये जो ग्रह सगळ्यात जास्त अंश कला विकलावरती आहे, परत सांगते, आपला आत्मकारक ग्रहापासून दाराकारक ग्रहापर्यंत या 7 प्रमुख ग्रहांचा विचार करताना या पद्धतीमध्ये राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांचा विचार केलेला नाही. कारण हे ग्रह कोणत्याही राशीचे स्वामी होत नाहीत, त्यामुळे ते कोणत्याही भावाचे स्वामी होऊ शकत नाहीत. हे 7 ग्रह महत्वाचे, रवी ते शनी. मग आता काय बघायचंय की जो ग्रह सगळ्यात जास्त अंश कला विकलावरती आहे, तो ग्रह नवमांश कुंडलीमध्ये कोणत्या राशीत आहे. मग तो नवमांशात ज्या राशीत आहे त्या राशीला स्वांश राशी असं म्हणतात. आणि ती जी राशी आहे, म्हणजे तो नवमांशात ज्या राशीत पडलेला आहे, ती राशी जन्म लग्न कुंडलीमध्ये ज्या भावात आहे ते भाव लग्न स्थानी लिहून फक्त जन्म लग्न कुंडली फिरून घ्यायचे. त्याला आपण कारकांश कुंडली म्हणतो. आता बघा की अभ्यास करते, जसं आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या शास्त्रकर्त्यांनी एक पद्धत किंवा एक गोष्ट आपल्या समोर मांडली. त्यांनी जेव्हा ती मांडताना त्याची ती तयार केली, कारण का? त्यांना त्याची अनुभूती आली, त्याची प्रचिती आली आणि मग त्यांनी ती आपल्या समोर मांडली. पण त्यानंतर हे ज्योतिष वेगवेगळे अभ्यासक या पद्धतीवरती अभ्यास करतायत, त्याच्यात त्यांचाही स्वानुभव त्याच्यामध्ये मिसळला जातो. आता याचा विचार करताना काय आहे की कारकांश कुंडली करण्याच्या 2 वेगवेगळ्या पद्धती आहेत, 2 पद्धतींनी विचार करतात. दोन्ही पद्धतीमध्ये एक गोष्ट नक्की कॉमन आहे की आपला जो आत्मकारक ग्रह आहे तो नवमांशात ज्या राशीत आहे ते रास महत्वाची, कारण ते लग्न पडतं. जी आता मी एक पद्धत सांगितली ती कारकांश कुंडलीची एक पद्धत आहे. आणि दुसऱ्या एका पद्धतीने असा विचार केला जातो की नवमांश कुंडलीमध्ये जो आत्मकारक ग्रह आहे तो ज्या नवमांशात आहे ते लग्न घेऊन नवमांशातली ग्रहस्थिती फिरवून घ्यायची, म्हणजे नवमांशात ती कुंडली फिरवायची आणि त्या कुंडलीवरनं विश्लेषण करायचं. पण जी मूलभूत पद्धत आहे, जी शास्त्रकर्त्यांनी मुळात सांगितलेली जी पद्धत आहे की जी मी आता पहिल्या पद्धतीवरती आपण विचार करणार आहोत, ती पद्धत म्हणजे जो आत्मकारक ग्रह आहे तो नवमांशात ज्या राशीत आहे ती राशी जन्म लग्न कुंडलीमध्ये ज्या भावात आहे त्या भावापासून लग्न फिरून घ्यायचं आणि ती आपली झाली कारकांश कुंडली. आता कारकांश कुंडली आणि स्वांश कुंडली या ज्या 2 तयार होतात, याचं काय महत्व आहे हो? तर जसं आपण म्हणतो की अरे लग्न कुंडलीवरनं आपण जन्म ते मृत्यू या सगळ्या प्रवासाचा आढावा घेऊ शकतो, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. आणि नवमांश कुंडलीवरनं आपल्याला ग्रहांचं मूल स्वरूप कळतं, ग्रहांची एक्झॅक्टली पोझिशन कळते, ग्रह काय परिणाम करणार आहेत त्याचा अंदाज येतो. त्यामुळे स्वांश कुंडलीचा विचार करताना की आपल्याला ग्रहांची एक्झॅक्टली पोझिशन काय आहे याचा आपल्याला विचार करता येतो. मग आता जेव्हा आपल्या समोर लग्न कुंडली आहे आणि जैमिनी पद्धतीचा विचार करताना म्हणजे लग्न कुंडली आणि कारकांश कुंडली या 2 कुंडल्या आपल्या समोर असतात. आता या कारकांश कुंडलीमध्ये कशाचं महत्व आहे? तर कारकांश कुंडली लक्षात ठेवा
ही कारकांश कुंडली हे सूक्ष्म रूप असल्यामुळे हे आपल्याला या कुंडलीवरती जैमिनी पद्धतीमध्ये जास्त डिटेलिंग केलेलं आहे. म्हणजे काय की कारकांश कुंडलीमध्ये लग्न काय पडलेलं आहे ते पण खूप महत्वाचं आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो एका व्यक्तिमत्वाचा विचार करताना त्याची लग्न स्थानातली रास, त्याची रवीची रास, त्याची चंद्राची रास, त्याचं नवमांशातलं लग्न महत्वाचं असतं. तसंच जैमिनी पद्धतीमध्ये त्याच्या जन्म लग्नाबरोबर त्याचं कारकांश कुंडलीमध्ये लग्न काय आहे हे लग्न देखील महत्वाचं आहे. कारण त्या लग्नाचे जे गुणधर्म आहे, त्या लग्नाचा जो स्वभाव आहे, ते स्वभाव त्या व्यक्तिमत्वावरती त्या प्रभाव टाकत असतात. त्या आपल्या व्यक्तिमत्वावरती, त्या पर्सनॅलिटीमध्ये त्या लग्नाचा स्वभाव आपल्याला दिसत असतो. त्याच्यानंतर काय महत्वाचं आहे की या लग्न स्थानामध्ये असणारे ग्रह पण खूप महत्वाचे आहेत. कारण हे ग्रहही त्याच्या व्यक्तिमत्वावरती प्रभाव टाकणार आहेत. आणि या कारकांश कुंडलीमध्ये आपण बघत असतो की जे चरकारक ग्रह आहेत, चरकारक ग्रह आहेत म्हणजे काय की जो आपला आत्मकारक आहे, आपला अमात्यकारक आहे, आपला भातृकारक आहे, पितृकारक आहे, दाराकारक आहे, ग्रह आहेत. हे ग्रह कोणत्या भावात पडले आणि त्याच्यानंतर ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की ते कोणत्या भावात आहेत आणि त्या ग्रहांचे कुणाचे शुभयोग होत आहेत. हे शुभयोग कुणाचे होत आहेत, कुणाचे अशुभ योग होत आहेत, हे योग खूप महत्वाचे असतात आणि याच्यावरती तो फलादेश अवलंबून असतो. आज आपण थोडस बघूया हा जो आत्मकारक ग्रह आहे आणि अमात्यकारक ग्रह आहे, या आत्मकारक आणि अमात्यकारक ग्रहावरून आणि कारकांश कुंडलीचा वापर करून आपण जातकाच्या करिअरचा अंदाज घेऊ शकतो का हो? तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये घेऊ शकतो. म्हणजे जसं आपण करिअरचा विचार करताना लग्न कुंडली वापरतो, नवमांश कुंडलीवरनं ग्रहांच्या स्थितीचा विचार करतो आणि करिअरचा विचार करताना दशमांश कुंडली वापरून दशमांशाचा आधार घेऊन जातकाच्या करिअरचा जसा संपूर्ण विचार केला जातो, तसंच कारकांश कुंडलीचा वापर करून कारकांश कुंडलीमधला आत्मकारक ग्रह, कारकांश कुंडलीमधला अमात्यकारक ग्रह, कारकांश कुंडलीची स्थिती या सगळ्याचा विचार करून आपल्याला करिअर बघता येतं, करिअरचा विचार करता येतो. मग आता हा कसा करायचा, हे कसं वापरायचंय? तर सोपं आहे, काही नाही. त्याचे काही एक बेसिक नियम आहेत, ती बघण्याची आपण मेथडॉलॉजी लक्षात घेतली, काय काय बघायचंय आपल्याला कळलं तर आपल्याला त्याचा वापर करता येणार आहे. मग पहिले आपण कारकांश कुंडली मांडून घेतल्यानंतर बघणार आहोत कारकांशाचं लग्न काय. दुसरं आपण बघणार आहोत या कारकांश कुंडलीमध्ये लग्न स्थानामध्ये कोणते ग्रह आहेत, हा दुसरा विचार झाला. तिसरा विचार काय आहे की तिसरा विचार बघायचा आहे जो आपला आत्मकारक ग्रह आहे, हा आत्मकारक ग्रह कोणत्या भावात आहे. कारण तो काय सांगणार आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, माझ्याबद्दल तो जाणीव करून देणार आहे, जातकाबद्दल जाणीव करून देणार आहे. म्हणजे तो कोणत्या भावात आहे, त्याच्याबरोबर कोणी ग्रह आहेत का, त्या ग्रहांचा विचार करायचा आहे. हा विचार करायचा आहे जसे ते ग्रह कोणत्या भावाचे स्वामी आहेत, भावकारकत्वाने विचार करायचा आहे, तसाच त्यांचा विचार त्या जेमिनी पद्धतीचे जे राजयोग आहेत त्या योगांच्या पद्धतीने विचार करायचा आहे की त्या आत्मकारक ग्रहाबरोबर कोणते ग्रह, चरकारक ग्रह कोणते आहेत. तिसरा विचार करायचा, त्याच्या पुढचा विचार करायचा आहे अमात्यकारक ग्रह जो आपल्याला करिअर बद्दल सांगतो, आपलं प्रोफेशन काय असणारे सांगतो, माझा व्यवसाय काय सांगणारे असतो. हा अमात्यकारक ग्रह कोणत्या भावात आहे याचा विचार करायचा आहे. त्याच्यानंतर काय बघायचंय की हे जी कारकांश कुंडली आहे, या कारकांश कुंडलीचं पंचम स्थान खूप महत्वाचं आहे. आता पंचम स्थान काय आहे, तर पंचम स्थान आपण असं म्हणतो की इच्छाशक्तीचं, विल पॉवरचं, हे बुद्धीचं स्थान आहे. हे कशाचं आहे, हे बुद्धी आहे, विद्या आहे, प्रज्ञा आहे. जातकाच्या बुद्धीचा कल कोणती शिक्षण शाखा शिकण्याकडे आहे आपण याच्याकडे सांगतो. म्हणजे जातकाच्या बौद्धिक कल काय आहे
हे सांगणारं ज्ञान आणि आपल्याकडे असणारा आपला जो बौद्धिक कल आहे, जी आपली कल्पना शक्ती आहे, आपली जी इच्छाशक्ती आहे, ही त्या आत्मकारक ग्रहाला, ती अमात्यकारक ग्रहाला ही मदत करत असते, ही प्रोत्साहन देत असते. म्हणजे काय, की त्या ज्या आत्मकारक ग्रहाला जे काही हवं आहे, म्हणजे अमात्यकारक ग्रहाला जे काही मिळवायचं आहे, या दोघांनाही सपोर्ट करणारं स्थान म्हणजे पंचम स्थान. म्हणून या कारकांश कुंडलीमधलं पंचम स्थान काय आहे, या पंचमातले ग्रह कोणते आहेत, हा पंचमेश काय आहे याचा विचार आहे. त्याच्यानंतर आपण काय बघतो, की करिअरचा जेव्हा विचार करायचा आहे तर दशमस्थान. दशमस्थान काय सांगतं, तर दशमस्थान सांगतं आपला सामाजिक दर्जा काय आहे, आपल्या उत्पन्नाचं साधन काय आहे, उत्पन्नाची मात्रा काय आहे, मी व्यवसाय करणार आहे का, कशा पद्धतीने करणार आहे याचा विचार आहे. आणि द्वितीय स्थान सांगतं धनस्थान सांगतं, कारण तो आपला धनाचा खजिना आहे. मग कोणत्या माध्यमातून अर्थप्राप्ती होणार, ती कशी होणार, आर्थिक स्थित्यंतर किती होणार, आणि आर्थिक स्थितीचा आढावा घेताना आपल्याला द्वितीय स्थान हे महत्वाचं आहे. म्हणजे या गोष्टी आपण जेव्हा बघतो तर या सगळ्या गोष्टी आपण जर जेमिनी पद्धतीने बघितल्या तर आपल्याला करिअरचा अतिशय सोप्या पद्धतीने विचार करता येतो. मग आता याच्यासाठी आपल्याला काय गोष्ट लागणार आहेत, आपण कुंडलीवरती एक कुंडलीचा विश्लेषण करणार आहोतच, कुंडलीचा विचार करणार आहोतच. पण जेव्हा आपण बघतोय की याचा विचार करताना काय आपल्याला लॉजिक लावणं गरजेचं आहे, तर ग्रहांची कारकत्व आपल्याला माहिती असायला पाहिजेत, भावांची कारकत्व माहिती असायला पाहिजेत. आणि आपल्याला जर ग्रहांची कारकत्व, भावांची कारकत्व ही जर माहिती असतील तर त्याची एकत्र सांगड घातली की जातकाच्या करिअरचा आढावा, त्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा आपल्याला कारकांश कुंडलीवरनं सहजरित्या घेता येतो. आपण एक कुंडली बघूया, कुंडलीवरनं आपण त्याचं विश्लेषण करू. एक जी कुंडली आपल्या समोर येणार आहे, ही कुंडली सगळ्यांना माहितीये की ही आपल्या जकातदार सरांची कुंडली आहे. आता या कुंडलीमध्ये जेव्हा आपण बघणार आहोत, या कुंडलीचा जेव्हा आपण विचार करणार आहोत, तर मिथुन लग्न आणि मिथुन राशीची ही कुंडली आहे. मिथुन लग्न, मिथुन रास आहे. आता आपल्याला इथं काय बघायचंय की सगळ्यांच्या समोर कुंडली आहे, त्यामुळे कुंडलीतले ग्रह मी आता वेगळे एक्सप्लेन करत नाही. म्हणजे कोणता ग्रह कुठे आहे हे सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतंय. आपल्याला काय बघायचंय हो, तर आपल्याला बघायचंय की या 7 ग्रहांमध्ये कोणता ग्रह सगळ्यात जास्त अंश कला विकलावरती आहे. तर आपण या कुंडलीमध्ये बघितलं तर जो रवी हा ग्रह आहे तो 29 अंश 49 कलावरती आहे, तो धनु राशीत आहे. आता इथं नवमांश कुंडली मांडली नाही, पण तुम्हाला लक्षात येईल की जर धनु राशीत गुरु आहे आणि तो 29 अंशावरती आहे, म्हणजे तो शेवटच्याच नवमांशात आहे, म्हणजे इथं गुरु हा वर्गोत्तम आहे. आणि हा गुरु वर्गोत्तम आहे म्हणून नवमांशामध्ये आपल्याला रवी त्यांचा 29 अंश 49 कलावरती आहे आणि हा रवी वर्गोत्तम आहे. म्हणजे नवमांश कुंडलीमध्ये धनुच राशीत आहे. म्हणून आपण फक्त काय केलं की यांचं धनु लग्न घेतलं आणि धनु लग्न म्हणजे घेतलंय आणि धनु लग्न मांडल्यानंतर जन्म लग्न कुंडलीमध्ये धनुरास जिथं आहे तिथून फक्त कुंडली फिरवायची. म्हणजे इथं काय झालं की लग्न स्थानामध्ये कारकांश कुंडलीमध्ये काय आलंय बघा, लग्नात गुरु आलाय, रवी आलाय, शुक्र आलाय. द्वितीय स्थानामध्ये, दुसऱ्या स्थानामध्ये बुध आणि मंगळ आलेले आहेत, पंचमात राहू आहेत, सप्तमात चंद्र आहे, त्याच्यानंतर नवम स्थानामध्ये शनी आहे आणि 11व्या स्थानामध्ये केतू आहे. आता जसं आपण म्हटलं की आत्मकारक ग्रह हा रवी आहे, तर 2 नंबरवरती म्हणजे 20 अंशावरती ज्याचे दुसरा क्रमांक आहे तो गुरु आहे. म्हणजे या कुंडलीसाठी कोण 2 ग्रह महत्वाचे झाले, एक पहिला झाला रवी आणि दुसरा झाला गुरु. आता जेमिनी पद्धतीमध्ये जेव्हा काही आपण शुभयोग बघतो, राजयोग बघतो, या योगांचा विचार करताना आत्मकारक ग्रहाला महत्व आहे, अमात्यकारक ग्रहाला महत्व आहे, त्याच्यानंतर पुत्रकारक ग्रहाला महत्व आहे, दाराकारक ग्रहाला महत्व आहे. मग हे कोणाकोणाचे योग होत आहेत
हे वेगवेगळ्या पद्धतीचे राजयोग हे जेमिनी पद्धतीमध्ये सांगितलेले आहेत. आता ज्या वेळेला आपण धनु लग्नाची कुंडली घेतली आणि धनु लग्नावरून जातकाच्या जर व्यक्तिमत्वाचा विचार करायचा असेल तर धनु लग्न जेव्हा म्हणतो तर धनु लग्न काय आहे, तर आपण म्हणतो हे दंडधारी लग्न आहे. दंड याचा अर्थ काय, की हातामध्ये कोणत्या तरी गोष्टीचा, जेव्हा बघा की संन्यासी असतात ते दंड घेतात त्याचा अर्थ कशासाठी, की काहीतरी एक त्यांनी संकल्प केलेला असतो, काहीतरी एक तत्व असतं, काहीतरी एक निष्ठा असते आणि त्याची प्रतिज्ञा करून तो संकल्प करून हे पुढे जाणं, म्हणून ती दंडधारी आहे. त्याच्यानंतर काय आहे, की धनु लग्नामध्ये शक्ती आणि बुद्धी या दोन्हीचाही मिलाप आहे. लग्न स्थानामध्ये रवी आहे, गुरु आहे आणि शुक्र आहे. मग आता धनु लग्नाचा जेव्हा आपण असं म्हणतो की अरे आपल्या कुंडलीमध्ये नवम स्थानाशी निगडीत, धर्माशी निगडीत आहे, मग धर्माचं आचरण असेल, धर्माच्या बद्दलचं असेल, आणि धर्म फक्त लक्षात ठेवा, फक्त जातीवाचं किंवा अशा पद्धतीचं नाही, म्हणजे आपण ठरवलेलं कार्य, आपलं ठरवलेलं काम ते नेटानी कितीही अडचणी आल्या तरी ते पुढे नेणं याची क्षमता ही धनु लग्नाकडे आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, की या लग्न स्थानामध्ये रवी पण आहे, गुरु पण आहे आणि शुक्र पण आहे. आता बघा, रवी गुरु शुक्राचा जर आपण विचार केला तर रवी हा राजा आहे, जो सत्ता आहे, जो अधिकार आहे, मान सन्मान आहे, हे सगळ्या गोष्टी देणारा आहे, त्याची लालसा देणारा आहे. गुरु कशाचा कारक आहे, तर गुरु हा ज्ञानाचा आहे, संस्कृतीचा आहे, सभ्यतेचा आहे, विवेकतेचा आहे. त्याच्यानंतर शुक्र कशाचा आहे, तर शुक्र ऐहिक सुखाचा आहे, भौतिक सुखाचा आहे, जीवनाचा आनंद देणार आहे. आता ज्या वेळेला आपण असं म्हणतो की अरे रवी आणि गुरु सारखे हे दोन ग्रह एकत्र लग्न स्थानात, तर जेव्हा राजनीतीचा विचार करतो म्हणजे हातामध्ये सत्ता आहे आणि त्याच्याच बरोबर त्याला एक आपण म्हणू संस्कृतीचं, सभ्यतेचं एक चांगल्या पद्धतीचं वलय आहे. म्हणजे जेव्हा आपण सरांच्या पर्सनॅलिटीकडे किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे जेव्हा बघतो तर त्यावेळेला तुम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये हे सगळे गुण आपल्याला दिसतात. आता जेमिनी पद्धतीमध्ये बघताना हा सगळ्यात मोठा योग झाला बघा, की आत्मकारक ग्रह आणि अमात्यकारक ग्रह हे दोन एकत्र आहेत. हा मोठा राजयोग आहे. दुसरं काय आहे, की जो शुक्र आहे, जो दाराकारक म्हटला जातो, जो कलत्रकारक आहे, हा दाराकारक हाही शुक्र तिथं बरोबर आहे. म्हणजे काय, की ज्या वेळेला जसं आत्मकारक ग्रह आणि अमात्यकारक ग्रह हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा जेव्हा हा जसा एक राजयोग बनतो, तसंच अमात्यकारक ग्रह आणि दाराकारक ग्रह हे एकत्र येणं, आत्मकारक ग्रह आणि दाराकारक ग्रह एकत्र असणं, हाही एक राजयोग मानलेला आहे. आता ज्या वेळेला आपण असं म्हणतो की अरे त्यांची सगळ्यांना माहिती, आधी इंजिनियर, आरबीआयची नोकरी आणि आज अनेक वर्ष ही संस्था सांभाळणं, रिसर्च करणं आणि एका वेगळ्या पद्धतीचं कार्य करणं, आणि हे सगळं करत असताना समाजामध्ये एक वेगळं स्थान, त्याच्यानंतर या एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या लोकांना सांभाळून ठेवणं, एकत्र त्याचं संघटन करणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतायत का, तर या सगळ्यात म्हणजे लग्नातले रवी गुरु शुक्र हे तर बोलतातच आहेत. त्याच्यानंतर आपण काय म्हटलं, की पंचम स्थान महत्वाचं आहे. आता पंचम स्थानात काय आहे बघा, तर पंचमात राहू आहे. राहू काय करतो, तर राहू हा मोठ्या इच्छा निर्माण करणार आहे. म्हणजे राहू ज्या भावात असतो त्या भावकारकत्व तो उद्दीपित करतो, तो वाढवतो, त्याच्याबद्दलच्या इच्छा वाढवतो. मग हा काय करणार आहे, तर हा जो राहू आहे हा लग्नातले जे रवी गुरु शुक्र, तर यांना तो प्रोत्साहन देणारा, यांना तो साथ देणारा आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण असं बघतो की पंचमेश मंगळ हा द्वितीय स्थानामध्ये, बोलण्याच्या स्थानामध्ये, अर्थ त्रिकोणाच्या स्थानामध्ये, आणि तो दशमेश बुधा बरोबर आहे. म्हणजे पंचमाचा म्हणजे बुद्धीचा, ज्ञानाचा, शिक्षणाचा इथं कर्माशी संबंध जोडला, आणि जो द्वितीयात आहे तर हे असं दाखवतंय की बुद्धीचा, व्यवसायाचा आणि द्वितीयाशी संबंध, म्हणजे दादांचाही ज्योतिषशास्त्राचा अभ्यास होता, म्हणजे जो आपण म्हणू की वडिलोपार्जित व्यवसाय आहे किंवा जो वारसा आहे तो चालवणं आहे. दुसरं द्वितीयाचा नवमाशी संबंध आहे, नवमाचा लग्नाशी संबंध आहे. तर हे सगळं शुभयोग आहे. आता ज्या वेळेला आपल्याला आता जर त्यांच्याकडे असणारं हे संस्थेचं म्हणजे संस्था सांभाळणं असेल, ज्योतिषशास्त्र असेल, त्याचं समुपदेशन असेल,
तर या सगळ्या गोष्टी किंवा ह्या सगळ्या गोष्टी इथं या दिसतायत का? तर दिसतायत. तर तुम्हाला असं लक्षात येईल की लग्न स्थान बलवान झालंय, द्वितीय स्थान बलवान झालंय, पंचम स्थान बलवान झालेलं आहे. आणि हे जेव्हा स्थान बलवान होणार आहेत, तर पंचम स्थान शिक्षणाचं आहे, नवम स्थान पण शिक्षणाचं आहे. आणि दुसरं नवमाचा द्वितीयाशी आणि पंचमाचा द्वितीयाशी आहे. त्यामुळे जे वारसा पद्धतीने किंवा जे वडिलांकडनं आलेलं जे कार्य आहे, ते कार्य पुढे नेण्याची किंवा ही करण्याची क्षमता आपल्याला दिसून येते. आणि जर द्वितीय स्थान आणि दशम स्थान कारकांश कुंडलीचं जर तुम्ही बघितलं, तर तिथं तुम्हाला तिथं दिसेल की दशम स्थानामध्ये ग्रह नाहीये. म्हणजे आता इथं नेपच्यूनचा विचार केला जात नाही, पण हा जो दशमेश बुध आहे हा कुठे आहे? तर तो द्वितीयात आहे. आणि धनस्थानामध्ये जे मंगळ बुध आहेत आणि धनस्थानाचा स्वामी हा नवमात आहे. आता आपण अजून एक कुंडली बघूया. त्या कुंडलीवरनं सुद्धा कळणार आहे. दुसरी कुंडली केली आरती चेंज. दुसरी जी कुंडली आहे ही सिंह लग्नाची कुंडली आहे. हा जो जातक आहे त्यांनी भारतामध्ये लॉची पदवी घेतली, त्याच्याबरोबर MBA केलं आणि त्याच्यानंतर अमेरिकेत येऊन अमेरिकेमध्ये त्यांनी लॉची परत पदवी घेतली, ज्युरिस डॉक्टर ही पदवी मिळाली. आणि आता अमेरिकेमध्ये जी एक मोठी कन्स्ट्रक्शन एक ऑर्गनायझेशन आहे, संस्था आहे, तर तिथं की जे अमेरिकेत मॉल्स बनतात, कमर्शियल कॉम्प्लेक्स बनतात, तर तिथं त्या कंपनीमध्ये तो लॉ डिपार्टमेंटमध्ये एक लीगल हेड म्हणून चांगल्या पद्धतीमध्ये कार्यरत आहे आणि नोकरी करत आहे. आता या कुंडलीचा जेव्हा आपण विचार करतो तर सिंह लग्नाची कुंडली आहे आणि या कुंडलीमध्ये सगळ्यात जास्त अंश कलावरती जो ग्रह आहे तो बुध आहे. तो या कुंडलीचा आत्मकारक ग्रह झाला. बुध जन्म लग्न कुंडलीमध्ये मीन राशी 24°19 कलावरती आहे. मग आपण काय बघणार आहोत की हा बुध नवमांशात कोणत्या नवमांशात आहे. इथं नवमांश कुंडली तुम्हाला दिलेली नाहीये, पण हा बुध नवमांशामध्ये कुंभ नवमांशी आहे, कुंभ राशीत आहे. आणि म्हणून आपण जन्म लग्न कुंडलीतली कुंभ रास ज्या भावात आहे तो भाव लग्न स्थानी घेतला आणि कुंडली फिरवली आणि कुंभ लग्नाची ही कारकांश कुंडली तुमच्या समोर आलेली आहे. आता या कुंडलीमध्ये जेव्हा आपण बघतोय आत्मकारक ग्रह बुध आहे आणि अमात्यकारक ग्रह चंद्र आहे. म्हणजे इथं महत्वाचं आहे, या कुंडलीमध्ये बुध महत्वाचा आहे, इथं चंद्र महत्वाचा आहे. आता जेव्हा कुंभ लग्नाचा आपण विचार करतो तर कुंभ लग्न आहे आणि लग्नातच शनी आहे बघा, म्हणजे लग्नेश शनी लग्नात आहे. आता कुंभ लग्नाकडे काय येतं? कुंभ लग्नाकडे हुशारी आहे, प्रगल्भता आहे, नंतर हे बौद्धिक गुणांचं लग्न आहे. नंतर कुंभ म्हणजे आपण म्हणतो की कुंभ म्हणजे घडा, कशाची तरी साठवणूक, तर ज्ञानाची साठवणूक, संस्कारांची साठवणूक, थोडासा रिझर्वपणा, तर या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. त्याच्यानंतर काय आहे की लग्नात शनीचे आणि जो लग्नेश आहे म्हणजे या कारकांश कुंडलीचा लग्नेश आहे. म्हणजे तिथं काय झालं की इथं जसं मागच्याही कुंडलीमध्ये जेव्हा आपण बघितलं तर लग्नेश गुरु लग्नात होता, इथंही लग्नेश शनी लग्नात आहे. म्हणजे तिथं लग्नाची बलवत्ता झाली. आता जेव्हा लग्नाची बलवत्ता झाली आहे त्यामुळे जातक महत्वाकांक्षी निश्चितच आहे, मेहनतीने पुढे जाणार आहे, शनीकडे सुद्धा चिकाटी आहे, संयम आहे. त्याच्यानंतर कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी जे लागणारे परिश्रम आहेत ते परिश्रम करण्याची तयारी इथं आपल्याला दिसणार आहे. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत तर इथं जो आहे तो आत्मकारक ग्रह मीन राशीत आहे आणि द्वितीयात आहे, धनस्थानात आहे. आता बघा की हा जो द्वितीयात पडलेला आहे आणि तोच या कारकांश कुंडलीचा पंचमेश आहे की जो आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्याच्यानंतर काय आहे की त्याच्यानंतर जो सगळ्यात एक महत्वाचा आहे की जो 2 नंबरवरचा आपण ग्रह म्हणतो जो अमात्यकारक ग्रह, हा अमात्यकारक ग्रहच पंचमात आहे, चंद्र. आणि या आत्मकारक ग्रहाबरोबर म्हणजे बुधाबरोबर असणारा जो शुक्र आहे तो पुत्रकारक आहे. म्हणजे इथं सुद्धा एक योग झालेला आहे की आत्मकारक ग्रह आणि पुत्रकारक ग्रह हे एकत्र आहेत. त्याच्यानंतर दुसरं काय आहे
दुसरा जो सगळ्यात आहे, तर जेमिनी पद्धतीमध्ये योग बघताना किंवा दृष्टीचा विचार करताना तिथं ग्रहांना नाही, तिथे राशींना दृष्टी असते. तर इथं तुम्हाला जेमिनी पद्धतीने इथं दिसेल की आत्मकारक ग्रह आणि अमात्यकारक ग्रह हेही एकमेकांच्या दृष्टीत आहेत, शुभ संबंधात आहेत. अमात्यकारक ग्रह, पुत्रकारक ग्रह हेही एकमेकांच्या शुभ संबंधात आहेत. त्यामुळे ह्या मोठ्या पद्धतीचा राजयोग झाला. आता पंचमातला चंद्र काय करणार आहे? तर चंद्र हा कल्पनाशक्ती देणारे, कला गुण देणारे, त्याच्यानंतर स्वप्नरंजन करण्याकरता किंवा काही इच्छा निर्माण करण्याकरता पूरक झाला. ज्या वेळेला आता आपण असं बघतो की द्वितीय स्थानाचाही मगाच्या कुंडलीमध्ये संबंध आहे, इथं आत्मकारक ग्रह द्वितीयात आहे, अमात्य पंचमात आहे, तर पंचमाचा आणि द्वितीयाचा संबंध येतो त्यावेळेला बुद्धीचा आणि बोलण्याचा संबंध येतो. म्हणजे मागच्या कुंडलीमध्ये आपण कन्सल्टेशन काउन्सिलिंग आणि इथं लॉशी संबंधात आहे. त्याच्यानंतर जसं तुम्ही बघता की बुध हा पंचमेश आहे, तसाच इथं तो अष्टमेश पण आहे. अष्टमेश द्वितीयात गेला आणि धनाच्या स्थितीचा किंवा द्वितीयाचा विचार करताना द्वितीयेश गुरुची द्वितीयावरती दृष्टी आहे, म्हणजे द्वितीय स्थानाची ही बलवत्ता आहे. दशमात राहू आहे, म्हणजे दशमातला राहू सुद्धा हाही जातकाला करिअरमध्ये पुढे नेण्याकरता किंवा महत्वाकांक्षी बनवण्याकरता तो पूरक ठरणार आहे. म्हणजेच काय की आपल्याला जेमिनी पद्धतीवरून कारकांश कुंडलीचा विचार करून जातकाच्या करिअरचा, त्याच्या आर्थिक स्थितीचा आपल्याला आढावा घेता येतो, सांगता येतो. आता हा विषय एक्सप्लेन करताना त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत, म्हणजे त्रुटी याचा अर्थ त्यातले काही भाग एक्सप्लेन करायचे राहिलेले आहेत, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे आता हा विषय मी इथंच थांबवते. धन्यवाद.